और सभी को मैं मत्तू केवट। मैं आज आपको इस वीडियो के माध्यम से कक्षा चौथी विषय मराठी में देखिए धडा क्रमांक 28 आहे आणि धडाचे नाव आहे प्रश्न। तर ह्या कवितेचं वाचन आपण केलेले आहे ह्या व्हिडिओच्या माध्यमाने। स्वाध्यायाचे प्रश्न उत्तर बघा कसे आहे याचे लेखन केलं आहे, याचे वाचन मी आपल्याला करून ऐकवत आहे। प्रश्न पहिला आहे बघा, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा। प्रश्न पहिला अ आहे, पशु पक्ष्यांना कोणती कला अवगत असते? पशु पक्ष्यांना कोणती कला अवगत असते, अर्थात पशु पक्षियों की को कौन सी कला जो है ज्ञात रहती है, अवगत रहती है। उत्तर आहे पशु पक्ष्यांना जगण्याची कला अवगत असते, अर्थात पशु पक्षियों को जीने की कला जो है ज्ञात रहती है, अवगत रहती है। पशु पक्ष्यांप्रमाणे माणसे आनंदाने का जगत नहीं, अर्थात पशु पक्षियों की तरह मनुष्य जो है वो आनंद या खुशी से क्यों नहीं अपना जीवन व्यतीत करता। प्रश्न ये है, मराठी में दिया है प्रश्न बघा, पशु पक्ष्यांप्रमाणे माणसे आनंदाने का जगत नाही, याचा उत्तर आहे बघा, माणसाच्या मनात विचारांचा गुंता असतो, माणसाच्या मनात विचारांचा गुंता असतो, म्हणून माणसे पशु पक्ष्यांप्रमाणे आनंदाने जगत नहीं, अर्थात मनुष्य के मन में विचारों का जो है विचारों की लहरें रहती हैं, विचारों का गुंथा, हमेशा मनुष्य जो है अपने विचारों में मग्न रहता है, इसलिए मनुष्य को पशु पक्षियों की तरह जीने का आनंद नहीं प्राप्त होता। प्रश्न दूसरा परत बघा, माणसाच्या मनात, उत्तर आहे माणसाच्या मनात विचारांचा गुंता असतो, म्हणून माणसे पशु पक्ष्यांप्रमाणे आनंदाने जगत नाहीत। प्रश्न दूसरा आहे, खालील पशु पक्ष्यांना कोणते प्रश्न पडत नाही, तर प्रश्न अ आहे गाय, गायला कोणते प्रश्न पडत नाही। उत्तर आहे गाय काळजी करत नाही, मिळेल का मला चारा, गाईला उद्या मला चारा भेटेल की नाही याची काळजी नसते, तर गाईला हा प्रश्न नाही पडतो की गाय काळजी करत नाही, मिळेल का मला चारा। बैल, उत्तर आहे बघा, बैल कधी म्हणत नाही मीच का राबू, बैल कधी म्हणत नहीं मीच का राबू, अर्थात बैल कभी यह नहीं बोलता है कि मैं ही कष्ट क्यों करूं, मैं ही मेहनत क्यों करूं। तीसरा है ससा, ससा अर्थात खरगोश, इसको कौन सा प्रश्न नहीं पड़ता है। शशा कधी म्हणत नाही मीच का भित्रा, शशा कधी म्हणत नाही मीच का भित्रा, अर्थात खरगोश कभी यह नहीं कहता कि मैं ही डरपोक क्यों हूँ। और अगला है कि कोकिल, कोकिल अर्थात कोयल को कौन सा प्रश्न नहीं पड़ता है। कोकिल कधी म्हणत नाही काळा का माझा रंग, कोकिल कधी म्हणत नहीं काला का माझा रंग, अर्थात कोयल कभी यह नहीं कहती है कि मेरा रंग काला क्यों है। और अगला है देखिए पशु प्राणी, अगला पक्षी है देखिए कावड़ा, कावड़ा अर्थात कौवा, इसको कौन सा प्रश्न नहीं पड़ता है। तो कावड़ा कधी विचारतो का वापरू कोणता साबू, कावड़ा कधी विचारतो का वापरू कोणता साबू। इस तरह से इन पशु पक्षियों को इस प्रकार के प्रश्न नहीं पड़ता है, यानी इनको इस तरह से कोई भी प्रश्न इन्हें नहीं सताता है। तीसरा है बघा, कोण ते सांगा, कोण ते सांगा अर्थात इसका उत्तर हमें लिखना है। पिसारा असनारा, पिसारा असनारा में इसका उत्तर होगा मोर, क्या होगा मोर होगा। मोर को बहुत बड़ा पिसारा होता है, पंख होते हैं, तो इसका उत्तर हो गया मोर। गाण्यात दंग,
गाण्यात दंग अर्थात गाने में जो दंग रहता है तो इसका उत्तर होगा कोकिळ. मराठीत याचे उत्तर असणार कोकिळ. कोकिळ अर्थात कोयल. खूब भित्रा. खूब भित्रा अर्थात बहुत ही डरपोक. शशा. शशा अर्थात खरगोश. इसका उत्तर होगा शशा. शूरपणासाठी प्रसिद्ध. शूरपणासाठी प्रसिद्ध अर्थात वाघोबा. वाघोबा अर्थात ये वाघ जो है ये शूरपणा के लिए अर्थात बहादुरों के लिए बहुत प्रसिद्ध है. तर शूरपणासाठी प्रसिद्ध वाघोबा. मनात विचारांचा गुंता असणारा. याचे उत्तर बघा. मनात विचारांचा गुंता असणारा को काय असणार. याचे उत्तर असणार माणूस. माणूस अर्थात मानव. मनात विचारांचा गुंता असणारा माणूस. तर परत एकदा कोणते सांगा. याचे उत्तर बघा. पिशारा असणारा मोर. गाण्यात दंग कोकिळ. खूप भित्रा शशा. शूरपणासाठी प्रसिद्ध वाघोबा. मनात विचारांचा गुंता असणारा माणूस. तर असे प्रश्न या कवितेचे हे काय आहे स्वाध्यायाचे प्रश्नांचे उत्तरे आहे. परत एकदा कविता बघा. ही कविता कशी आहे. प्रश्न ही कविता बघा. धडा 28 आहे आणि धडाचे नाव आहे प्रश्न. आणि प्रश्नमध्ये ही कविता आहे. याचे वाचन मी आपल्याला करून ऐकवतो. ऐका व वाचा. ऐका अर्थात सुनिए. वाचा अर्थात पढ़िए. प्रश्न. पशु पक्ष्यांना असते अवगत जगण्याची ही कला. पशु पक्ष्यांना असते अवगत जगण्याची ही कला. माणसाला का जमत नाही प्रश्न पडतो मला. माणसाला का जमत नाही प्रश्न पडतो मला. चिमणी कधी म्हणत नाही हवा मोरासारखा पिसारा. चिमणी कधी म्हणत नाही हवा मोरासारखा पिसारा. गाय काळजी करत नाही मिळेल का मला चारा. गाय काळजी करत नाही मिळेल का मला चारा. कोकिळ कधी म्हणत नाही काळा का माझा रंग. कोकिळ कधी म्हणत नाही काळा का माझा रंग. तो तर आनंदाने गाण्यात असतो दंग. तो तर आनंदाने गाण्यात असतो दंग. बैल कधी म्हणत नाही मीच का राबू. बैल कधी म्हणत नाही मीच का राबू. कावळा कधी विचारतो का वापरू कोणता शाबू. कावळा कधी विचारतो का वापरू कोणता शाबू. शशा कधी म्हणत नाही मीच का भित्रा. शशा कधी म्हणत नाही मीच का भित्रा. वाघोबाचा शूरपणा मागत नाही कुत्रा. वाघोबाचा शूरपणा मागत नाही कुत्रा. जो तो जगतो आनंदाने. जो तो जगतो आनंदाने नाही कसली चिंता. जो तो जगतो आनंदाने नाही कसली चिंता. माणसाचाच मनात असतो विचारांचा गुंता. माणसाच्याच मनात असतो विचारांचाच गुंता. तर असे हे प्रश्न ही कविता आहे. या कविताचे वाचन करा आणि दिलेल्या स्वाध्यायाचे प्रश्नांचे उत्तरे वाचा, लिहा, पाठ करा. धन्यवाद सगळ्यांना.
धन्यवाद।